पाठ शिकलो होतो आपण म्हणजे थोडा त्याच्यात आपण काही भाग शिकलो होतो. सांग तू मला. ओके ओके. बघा अंतरिंद्रिय या ठिकाणी तुम्हाला काल झालेली आहे. मला सांगा अंतरिंद्रिय कोणकोणती आहेत? कोण सांगेल? तू सांग श्लोक. फुफ्फुस बरोबर आहे. तू सांग. हृदय इम्पॉर्टंट हृदय आहे बरोबर ना. ही अंतर इंद्रिय म्हणजे बघा तुम्ही इथं याच्यामध्ये श्वसन संस्थेमध्ये ही जी आपली अंतरिंद्रिय पाहू शकता याच्यावर चार्टवर. आणि ही इंटरनल जी ऑर्गन्स आहेत ही आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाची असतात. आणि मग ही महत्वाची एवढी इंद्रिय असताना आपण ती इंद्रिय आपली कमकुवत होतात. कशामुळे कमकुवत होतात? तुम्हाला काल आपण पाठामध्ये पाहिलेलं आहे. कशामुळे होतात कमकुवत? कोण सांगेल? हा सांग बाळा तू. अरे वा. धूम्रपान. फक्त धूम्रपान आपण केल्यामुळेच होतं असं नाही, तर अप्रत्यक्ष धूम्रपान आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा सुद्धा ही इंटरनल ऑर्गन्स जी आपले आहेत आणि आपली जी श्वसन संस्था आहे ती श्वसन संस्था कमकुवत होते. हे आपण काल पाहिलेलं होतं. पण तुम्ही मला सांगितलं होतं की याच्यावर घटकावर एक छोटीशी नाटिका तुम्ही तयार करून येणार होतात. कारण आता विद्यार्थी केंद्रित शिक्षण सुरू झालेलं आहे. तुम्ही हा भाग तुम्हाला किती समजलाय आणि समाजाला यातून काय प्रेरणा द्यायची आहे यावर तुम्ही एक नाटिका सादर करणार होता. झाले का तयारी तुमची बाळांनो? हो. येस. मग इथे तुम्ही प्रेझेंटेशन करू शकता? हो. ओके या बघू. नमस्कार. माझे नाव मनस्वी प्रभाकर गुरव. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वनवे नंबर 1 तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी. आम्ही तंबाखू यावर आधारित एक नाट्य सादर करीत आहोत. ओ दादा तुमच्याकडे माचीस आहे का? अरे तुला कशाला पाहिजे आहे माचीस? मला सिगरेट ओढायला पाहिजे आहे. आहे घे. अरे तू काय करत आहेस? मी सिगरेट ओढत आहे. अरे सिगरेट ओढल्यामुळे तुला कर्करोग होईल. हा होऊ दे. अरे जर तुला कर्करोग झाला तर तुझ्या घरातल्यांकडे कोण बघेल? कोणतरी बघेल ना. तुझ्या मुलांना कोण शिकवेल? माझा भाऊ शिकवेल. अरे पण तू धूम्रपान का करतोस? अरे मला धूम्रपान केल्यामुळे ऊर्जा मिळते. तू जा ना, मी माझं बघून घेईन. काय माणसं आहे ते जगा. ज्याचं करावं भलं तो म्हणतोय माझंच खरं. अरे सुखी तू खोकत का आहेस? अरे मला गेल्या 8 दिवसापासून खूप जोराचा खोकला लागला आहे. हो तू काही औषध पाणी केलं होतं की नाही? हो मी परवा दिवशी आपल्या गावातल्या डॉक्टरांकडे दाखवले होते. त्या औषधाने मला काही फरक पडला नाही. हो ठीक आहे, तर आपण डॉक्टरकडे जाऊया. चल तर मग. मॅडम आता येऊ का? या या. बसा. डॉक्टर मला गेल्या 8 दिवसापासून खूप जोराचा खोकला लागला आहे. तुम्ही यावर कोणती औषधं घेतली होती का? हो मी आमच्या गावातल्या डॉक्टरांना दाखवले होते. त्या औषधांनी मला काही फरक पडला नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. ठीक आहे, मी तुम्हाला चेक करते. दीर्घ श्वास घ्या, सोडा. दीर्घ श्वास घ्या, सोडा. दीर्घ श्वास घ्या, सोडा. तुमच्या नाडीची गती वाढली आहे. तुम्ही बाहेरील कोणता तेलकट पदार्थ खाल्ला होता का? नाही. तुम्ही जेव्हा घरातून बाहेर जाता तेव्हा मास्क लावून जाता? नाही, मी मास्क मुळीच वापरत. हे बघा, आपण जेव्हा घरातून बाहेर जातो तेव्हा आपल्याला मास्क वापरायलाच पाहिजे. कारण वातावरणातले जे धुळीकण असतात ते आपल्या नाकातोंडात जाऊन त्यापासून आपल्याला विविध आजार होऊ शकतात. ठीक आहे, आपल्याला तुमच्याकडे टेस्ट करावी लागतील. तोपर्यंत मी
कोणकोणती औषधे दिली आहेत? अरे एक गोळी सकाळी घ्यायची आहे. तर ते सकाळची गोळी. हॅलो हॅलो, तुमचे रिपोर्ट आले आहेत. तुम्ही हॉस्पिटलला 10 वाजता या. हो ठीक आहे. अरे डॉक्टरांचा फोन आला होता. डॉक्टरांनी आपल्याला सकाळी 10 वाजता हॉस्पिटलला बोलवले आहे. हो ठीक आहे, तर आपण जाऊया. चल आत येऊ का? या या बसा. मी तुमचे रिपोर्ट वाचले. थोडी गंभीर बाब आहे. ते सांगण्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. तुमच्या घराशेजारी कोण व्यक्ती राहते का? हो, आमच्या शेजारचे गृहस्थ धूम्रपान करतात. त्यामुळेच तुम्हाला अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका निर्माण झाला आहे. बापरे डॉक्टर, आता माझं काय? काळजी करू नका, मी तुम्हाला काही मेडिसिन्स लिहून देते. डॉक्टर, मी नक्की बरा होईल ना? हो, पण तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. अरे डॉक्टरांनी कोणती औषधे दिली आहेत? अरे एक गोळी सकाळी घ्यायची, त्याच्यानंतर आराम करायचा व जेवढ्यानंतर दुपारी एक गोळी घ्यायची, त्याच्यानंतर परत आराम करायचा व रात्री एक गोळी घ्यायची आहे. चालेल, सकाळची गोळी दे. तू घाबरू नको, तू होशील बरा. हो मित्र. अरे ऐक ना, मला 50 रुपये दे ना. तुला कशासाठी हवे आहेत? अरे मला साखर घ्यायची आहे 1 किलो. नक्की ना? की धर्मेंद्र तू कोणती वसंत करत नाहीस ना? नाही रे. चल ठीक आहे. हो मावशी, तुमच्याकडे 50 वाला गुटखा मिळतो का? आमच्याकडे गुटखा विकत नाही. मला माहित आहे, मला कालच मित्राने सांगितलं की तुमच्याकडे गुटखा मिळतो. तुम्हाला माहिती आहे ना, धूम्रपान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. जर ही गोष्ट पोलिसांना कळली तर अटक होईल. हो, मी कोणालाही सांगणार नाही. हे घ्या. पहा मंडळी, तंबाखूचा केवढा भयंकर दुष्परिणाम. खरंच आपण चुकतो आहोत का? गंभीर विचार करण्याची हीच वेळ आहे. तंबाखूच्या विषारी विळख्यातून आपण आपला महाराष्ट्र वाचवला पाहिजे. त्यासाठी आपण लोकजागृती करून नवा संदेश देऊया. तो असा: तंबाखू खाणाऱ्यांनो ऐका जरा, कॅन्सरचा आजार नाही बरा. तंबाखू खाणाऱ्यांनो ऐका जरा, कॅन्सरचा आजार नाही बरा. देशाचा विकास आहे करायचा तुम्ही करा. देशाचा विकास आहे करायचा तुम्ही करा. धूम्रपान करण्यानो ऐका जरा, धूम्रपान करणे बंद करा. धूम्रपान करण्यानो ऐका जरा, धूम्रपान करणे बंद करा. कॅन्सरचा धोका आहे करायचा तुम्ही करा. कॅन्सरचा धोका आहे करायचा तुम्ही करा. सरकारने काढलाय आदेश, तंबाखू खाऊ नका दिलाय संदेश. सरकारने काढलाय आदेश, तंबाखू खाऊ नका दिलाय संदेश. देशाचा विकास आहे करायचा तुम्ही करा. देशाचा विकास आहे करायचा तुम्ही करा. मंडळी, खरंच आतमध्ये डोळे उघडले. मी फार मोठा धोका पत्करला होता. पण यापुढे सिगरेट ओढणे व तंबाखू खाणे मी सोडून दिले. उत्तम आरोग्य हाच आपला खरा दागिना आहे. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी. अतिशय तुम्ही चांगली या ठिकाणी ही नाटिका सादर केलेली आहात. तर 31 मे हा वर्ल्ड जागतिक तंबाखू निषेध दिन म्हणून साजरा केला जातो. आपण समाजाला हा संदेश दिला पाहिजे. आणि गेल्या 3 वर्षामध्ये 12,000 लोकांनी तंबाखू किंवा धूम्रपान सोडलेलं आहे. आपणही असा संदेश सगळ्यांना देऊया. धन्यवाद.